पत्रकार बांधवांनो, मी या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना हे सांगेन की माझा जन्मच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याच्या आंदोलनातून झालेला आहे। एक सार्वजनिक जीवन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांचं कोकणातलं जे आंदोलन आहे, चरी अलिबाग इथल्या आंदोलनातून मी पुढे आलेलो आहे। आणि जे भूमिहीन आहेत, वंचित आहेत, उपेक्षित आहेत, ओबीसी SC ST या लोकांना जमिनी आणि घरं मिळाली पाहिजेत, या उद्देशाने मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं। यानंतर मी सेजच्या आंदोलनात लोकनेते दत्ता पाटील यांच्यासोबत काम केलं। सेजला आम्ही कोकणात विरोध केला। याच पद्धतीने लोकनेते दिबा पाटील यांच्यासोबत सिडको विरुद्धच्या आंदोलनात मी संघर्ष केला। आणि या सगळ्यांचं मूळ आहे गरिबांची घरं, गरिबांच्या जमिनी यांचं पुनर्वसन करणं। पिंपरी चिंचवडमध्ये जो SRA प्रश्न आहे, हाच प्रश्न आमच्या मुंबई परिसरात आहे, नवी मुंबईत आहे। SRA म्हणजे मागासवर्गीयांच्या वस्त्यांना गलिच्छ म्हणणं। खरं म्हणजे या ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की मागासवर्गीय लोक ही शहराची स्वच्छता करतात आणि त्यांच्या वस्तींना तुम्ही गलिच्छ ठरवून त्यांचा विकास करण्यासाठी बिल्डरांच्या हातात देता आणि त्यांची प्रचंड मोठी फसवणूक होते। आपल्या महाराष्ट्रात SRA सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मुंबई परिसरात आणि मला वाटते पिंपरीमध्ये पण झालेला दिसतो। त्यांना न्याय भेटत नाही। हा प्रश्न सोडवण्यासाठी जिथे किती आमच्या झोपडपट्ट्या आहेत, तिथे आम्हाला जमीन मालकी मिळाली तर त्याच्यावर कर्ज तिथल्या वस्तीला मिळतं आणि ते स्वयं विकास करू शकतात, बिल्डरची गरज लागत नाही। हा मुद्दा मी मुंबईत सुद्धा सांगितला। उदाहरण द्यायचं झालं तर रमाबाई नगर जे घाटकोपरची आपली वस्ती आहे, 156 एकर आहे। जर जमीन मालकी तिथे मिळाली असती तर 4च्या FS आणि 600 एकर जागा मुंबईमध्ये मागासवर्गीयांची झाली असती। परंतु इथे कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याने आमच्या अधिकारांची दाद घेतली नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वानं कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, हा SRAला नियम लावावा आणि स्वयंविकासाचा अधिकार आमच्या लोकांना मिळावा अशी मागणी मी त्यात केलेली आहे। आणि झोपडपट्ट्यांचा प्रश्न हा सगळीकडे आहे, पण त्यांना झोपडपट्ट्या म्हणजे तुच्छतादर्शक म्हणणं आमच्या मागासवर्गीय बांधवांचा अपमान आहे। त्यामध्ये अल्पसंख्याक समाज आहे, SC ST समाज आहे, OBC आहे। MIDCचा पण विषय असाच आहे की MIDCसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या आणि या जमिनीला जास्त भाव आल्यामुळे कारखाने बंद करून त्या जमिनी चढ्या भावाने बिल्डरला देण्याचा जो सपाटा लागला आहे, त्याला सुद्धा माझा विरोध आहे। या जमिनी तुमच्या कामाच्या नसतील तर मूळ शेतकऱ्यांना परत करा, नाहीतर उद्योगच तिथे करा। उद्योगांच्या जागी उगाचच बिल्डरच्या हाती जमिनी देऊन इथल्या लोकांना फसवू नका, कारण आम्हाला नोकऱ्या लागतील म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या। हा प्रश्न खाली उरण पनवेलला आहे, कर्जतला आहे, तसा इकडे पण आहे। याचप्रमाणे मावळ प्रांत जो आहे तिथे नागरी सुविधा अजून पोचलेल्या नाहीत। पाणी असेल, वाहतूक असेल, शिक्षण असेल, आरोग्य आहेत, याच्या सोयी पोचलेल्या नाहीत। मला अभिमान वाटतो 2019च्या निवडणुकीत मी हा भाग सगळा फिरलेलो आहे। गरिबांचा नेता म्हणून हे प्रश्न माझे प्रश्न आहेत। याच पद्धतीनं उरण पनवेल कर्जत इथे लोकांच्यासाठी लढणारा नेता म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव आहे आणि दिबा पाटील साहेबांचं नाव तिथल्या विमानतळावर मिळावं म्हणून तिन्ही तालुक्यांनी मोठं आंदोलन केलं। आणि लोकनेते दिबा पाटील हे भगवान बुद्ध यांना मानत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत होते, छत्रपती शिवाजी महाराजांना मानत होते आणि शाहू महाराजांना मानत होते। या दिबा पाटलांचं नाव विमानतळाला मिळावं म्हणून आम्ही मोठं आंदोलन केलं। पहिलं सरकार जे होतं शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंचं, त्यांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन मी स्वतः सांगितलं होतं की उद्धवजी, इथे भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील साहेब, आपण वडिलांचे नाव वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मागे घ्या आणि दिबा पाटलांचं द्या, ही भूमिपुत्रांची हाक आहे। शेवटच्या दिवशी माझ्या विनंतीवरून त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांचं नाव मी मागे घेतो आणि त्यांचं सरकार संपलं आणि भाजपचं सरकार आलं। भाजपच्या सरकारने कालपर्यंत इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक केली। इथे खालच्या भागामध्ये हे आंदोलन मी चालवत असल्यामुळे काल फडणवीसांना, आपल्याला माहिती आहे, बारणे साहेबांच्या सभेत जाहीर करावं लागलं की आम्ही हे नाव देऊ, परंतु भाजपवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, शिवसेनेवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही, कारण मुंबईतले कोळी आगरी लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे आणि आता नव्याने भाजप करतंय। आणि म्हणून इंडिया विकास आघाडी असेल किंवा भाजप असेल, हा देशातला पर्याय नाही, तर बहुजन समाज पार्टी हा देशातला खरा पर्याय आहे। आणि मला विश्वास आहे याच पार्टीचे संस्थापक जे आहेत मान्यवर काशीरामजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन पुढे नेताना सांगितलं की या देशामध्ये आर्थिक विषमता आहे, सामाजिक न्याय नाही, त्याच्यामुळे मागासवर्गीय समाजातला एखादा उमेदवार
निवडणूक लढवायचं असेल तर त्यांच्याकडे साधन संपत्ती नाही आणि म्हणून आर्थिक समता या देशात यावी म्हणून अनेक आंदोलनं बहुजन समाज पार्टीने केली. मान्यवर काशीरामजींची भाषणं मी ऐकलेली आहेत आणि मला अभिमान आहे की मान्यवर काशीरामजी साहेबांसारखं नेतृत्व कोकणामध्ये दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी केलं आणि म्हणूनच काशीरामजी साहेबांच्या पार्टीमध्ये काम करत असताना निवडणूक लढत असताना मला माझ्या अंगावर रोमांच आहेत. मला लढण्याची संधी मिळालेली आहे आणि हा विषय येणाऱ्या विधानसभेत येणाऱ्या निवडणुकामध्ये इथला स्थानिक भूमिपुत्र लावून धरणार आहे आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला मिळावं हा खाली अत्यंत संवेदनशील विषय आहे. परंतु हा विषय या दोन्ही उमेदवारांना समजलेला सुद्धा नाही आहे आणि म्हणून माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसींचं जे आज आंदोलन चालू आहे, ओबीसी आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, त्या ओबीसींचे राष्ट्रीय नेते लोकनेते दिबा पाटील यांना आपण लोकांपर्यंत पोहोचवावं ही माझी विनंती आहे. याच पद्धतीनं नवी मुंबईमध्ये उरण पनवेलला 40 ते 50 हजार एकर जमीन फसवून घेतल्या गेल्या आगरी कोळ्यांच्या सेच प्रकल्पासाठी आणि त्यावेळच्या सरकारने सांगितलं होतं लाखो रोजगार निर्माण होतील. परंतु सेच प्रकल्पावर आज एक घर सुद्धा झालेलं नाही, एक कारखाना झालेला नाही आणि तरीसुद्धा ती जी जमीन आहे रिलायन्सच्या पदरात आजही आहे. त्यांना सुरक्षा जशी काँग्रेसने दिली तशीच सुरक्षा बीजेपीने दिलेली आहे आणि म्हणून हे भांडवलवादी सरकार आहे. नवी मुंबई विमानतळ हा आगरी कोळी कराडी ओबीसींच्या जागेत होता. तो विमानतळ अदानीला विकण्याचा प्रकार मोदींनी केलेला आहे. तिथलं JNPT बंदर असेल किंवा विमानतळ असेल ही खाजगी उद्योजकांना विकणं म्हणजे देश विकण्यातला प्रकार आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी फेसबुकला व्हॉट्सअपवर आज कविता येत आहेत की चाय बेचने वाला अभी भारत बेच रहा है, म्हणजे हा देश धोक्यात आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये मला लोकांनी निवडून द्यावं ही शक्यता फार गरजेची आहे. मधल्या काळात चर्चा होती की बाबा स्वतंत्र कोणी लढणं म्हणजे बीजेपीला जिंकून देणं. याचा अर्थच असा होता की मागासवर्गीय माणूस जेव्हा लढायला उतरतो तेव्हा ती भीती दाखवली जाते की भाजप जिंकून आली तर देशामध्ये अराजक येईल किंवा संविधान संपेल. कारण मागासवर्गीयांना नेतृत्व नाकारण्याचा प्रकार झाला. म्हणून मान्यवर काशीरामजी असतील, बहेनजी असतील यांचं नेतृत्व देशाला तिसरा पर्याय आहे आणि तो मागासवर्गीय 85% ओबीसी SC ST यांचा राजकीय सत्तेचा पर्याय आहे. हा पर्याय मी निवडलेला आहे. माझे जे सगळे सहकारी आहेत ते अत्यंत मेहनत घेत आहेत. पत्रकार बांधवांनी या जर तिसऱ्या पर्यायाला जर चांगलं फोकस केलं तर देशामध्ये जो अज्ञान आहे की भाजपला पाडा आणि काँग्रेसला आणा. काँग्रेसने अगोदर खूप मोठं राज्य केलेलं आहे आणि भाजपचं राज्य आपण बघितले नोटबंदीमध्ये आपल्या खिशात असलेले नोटा काढून घेतल्यात, लोकांना भिकेला लावलेला आहे. कष्टकरी जो आहे म्हणजे तुमचा अंडेवाला असेल, मुर्गीवाला असेल, मच्छीमार आहे, मी मच्छीमार आहे, यांची अवस्था बिकट केली. कारण आपण रोखीने व्यवहार करतो आणि त्यांना ही नोटबंदी फार त्रासदायक झाली. त्याच पद्धतीने कोरोनाच्या काळात सुद्धा फार भयानक अवस्था झाली. या देशामध्ये आरोग्य मंदिरांची गरज आहे, राम मंदिराची गरज नाही. लोकांना दवाखाने पाहिजेत पण दवाखाने निर्माण न करता राम मंदिराची निर्मिती केली गेली. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की रामेश्वर मंदिरापेक्षा भाकरा नांगल धरण हे जास्त झालं पाहिजे. त्या पद्धतीने नवीन धरणं नाहीत, पाणी नाहीत, मोठे शहरांची निर्मिती होते आणि आज पावसाळ्यात पाण्याची टंचाई आपल्याकडे सगळीकडे दिसते. परंतु देशाची जी विचारधारा आहे ही मंदिराकडे चाललेली आहे आणि ती फार धोकादायक आहे. मंदिराकडे प्रचंड पैसा होता पण कोरोना काळात गरिबांसाठी मंदिरांचा पैसा उपलब्ध झाला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सांगणारा हा जो पक्ष आहे या पक्षाला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी असं माझं विनंती आहे. आमच्याकडे JNPT बंदर आहे. या JNPT बंदराला मोठ्या प्रमाणात आमच्या मच्छीमारांना बाधित केलं गेलं. 2013चा कायदा मच्छीमारांचे अधिकार मान्य करतो. तुमच्याकडे नदी असेल, तलाव असेल, इथे जे उपजीविका करतात त्या मच्छीमारांचे अधिकार 13च्या कायद्याने मान्य झाले. आमच्याकडे सुद्धा मान्य झाले. पण सी लिंक प्रकल्प अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने माझ्या उरणच्या जवळ एक प्रकल्प झाला. या प्रकल्पामध्ये 22,000 कोटींचा प्रकल्प आहे. यामध्ये 50% रक्कम आहे 11,000 कोटींची. ही मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी 13च्या कायद्याने आहे. परंतु 13चा कायदा न राबवता लोकांना थातूर मातूर 50,000 25,000 देऊन इथल्या सरकारनं बीजेपी सरकारनं त्यांना फसवलेलं आहे. ही सगळी फसवणूक अटल बिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांच्या नावावर गेलेली आहे. पहिला JNPT प्रकल्प आहे तो सुद्धा समुद्रात आहे. तिथल्या समुद्रातल्या प्रकल्पाला कान्होजी आंग्रेंचं नाव द्यायला पाहिजे पण तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव काँग्रेसने दिलं. या पंडितांचा आणि तिथल्या मच्छीमारांचा काही संबंध नव्हता. मला नावाच्या भानगडीत पडायचं नाही परंतु मच्छीमारांचं पुनर्वसन या देशात होत नाही. बाबासाहेबांनी कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हा कायदा केला पण कसेल त्याचा समुद्र हा विषय कधी आला नाही.
माझे दोन्ही स्पर्धक आहेत, श्रीरंग बारणे असतील किंवा आघेरे साहेब आहेत, यांना समुद्रातल्या पुनर्वसनातलं काय कळतं किंवा त्यांना समुद्रात पोहता येतं का, हा प्रश्न आपण विचारा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो, ज्यांना आरमाराचे जनक म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून महाडच्या खाडीत येऊन रोज पोहायचे. मी रोज समुद्रात पोहणारा आहे. मावळचा उमेदवार जसा डोंगर दऱ्यामध्ये धावणारा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज मावळच्या दरखोऱ्यात घोड्यावरून धावायचे, पण ते घोड्यावरून जसे धावायचे तसे समुद्रात पण पोहायचे. म्हणजे हा मतदारसंघ महाराष्ट्रात असा मतदारसंघ आहे की सागर किनारा आणि डोंगर दर्या यांना जोडणारा आहे आणि तिथला उमेदवार हे दोन्ही प्रश्न जाणणारा असला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला हे पटत नसेल तर प्रश्न विचारू शकता, परंतु या मतदारसंघावर अन्याय झालेला आहे. या मतदारसंघात दोन्ही प्रबळ उमेदवार दोन्ही पार्टीने, या मुख्य पार्टीने त्यांनी मराठा समाजाचे आणि मराठाच दिलेले आहेत आणि खालच्या लोकांना विचारत न घेणाऱ्या इंडिया आघाडी असेल किंवा भाजप असेल हे आमच्यावर अन्याय करते अशी तिथल्या भूमिपुत्रांची भावना आहे. आणि म्हणून चलवादी साहेबांना मी विनंती केली की इथल्या पत्रकारांना घेऊन आपण पत्रकार परिषद लावा. हा विषय खास करून मावळच्या लोकांना कळला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे जमिनीवरचे राजे होते ही खोटी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय राजकारणात समुद्रामुळे, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे इंग्रज बाकीच्या परराष्ट्रांशी नोंद घेतलेले राजे होते, कारण ते समुद्रामध्ये पोहायचे. सागरी आरमार त्यांनी आगरी कोळ्यांना घेऊन उभं केलं. ही आरमाराची टोपी आगरी कोळी भंडारी ह्या लोकांची आहे आणि मावळच्या मतदारांना हा विषय कळला पाहिजे. हे मतदार निवडून आल्यानंतर मागच्या दोन्ही वेळा कधी खाली आले नाहीत, त्यांना समुद्र माहीत नाही, समुद्रावरचं पोहणं माहीत नाही. आणि या बाबतीत महाराष्ट्राच्या सरकारवर माझे आरोप आहेत की मुंबईमध्ये जिथे बंदरं होती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार होतं, त्याची गटारं करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने पण केलंय आणि केंद्र सरकारने पण केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा विषय केंद्राला पण कळला नाही आणि राज्याला पण कळला नाही. त्या मच्छीमारांची हात घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे. आमच्याकडे विमानतळ, नवी मुंबई विमानतळामध्ये मच्छीमारांची फसवणूक झाली, 1 रुपया त्यांना भेटला नाही. याच पद्धतीने नवीन कायदा तिथे नैना आणलेला आहे आणि नैना कायदा सांगतो की 60% जमिनी शासनाच्या आणि 40% शेतकऱ्यांच्या. 1 रुपया न देता, भूसंपादन कायदा न लावता अशा प्रकारचे कायदे कोकणात आणण्याचा प्रकार श्रीरंग बारणे खासदार असताना होतोय. म्हणजे या खासदारांना लोकांच्या भावना कळत नाही, कायदा कळत नाही. अशा प्रकारचे खासदार आम्हाला नको असं खालच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि वाघेरे साहेबांचा काही विशेष नाही, त्यांना कोकणातलं आई सुद्धा कळत नाही. अशा प्रकारचा अज्ञानी खासदार आम्हाला नको असं लोकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून मी अत्यंत गरीब असलेला, तुम्ही माझी नेटवरची जर ओळख बघितली त्यामध्ये सगळ्यात गरीब उमेदवार मी आहे. मी मच्छीमार आहे, मी शेतकरी आहे, मी प्राथमिक शिक्षक आहे आणि निवडणूक लढणं माझ्यासाठी खरोखर अडचणीचं आहे. ही जी मावळची टीम आहे चलवादी साहेबांची, त्यांनी माझ्या प्रचाराची धुरा घेतल्यामुळे मला निवडणूक सोपी झालेली आहे. आणि मी विनंती केली लोकांना, माननीय काशीरामजी हे माझे आदर्श यासाठी आहेत की असे जे उमेदवार आहेत, गरीब उमेदवार आहेत, त्यांनी निवडणूक लढायची कशी, कुठली साधनं नाहीत. आणि त्यांनी एक युक्ती केली की नोट भी दो आणि वोट भी दो, आणि हे स्लोगन मी मुंबईत वापरलं. तुम्हाला माझं निवडणूक आयोगाकडचं अकाउंट तुम्ही पाहू शकता. 1 रुपयाचा पाऊस लोकांनी पाडलेला आहे. आता तिथल्या लोकांनी विचारलं की 1 रुपया कशासाठी, तर 1 रुपया हा पाठिंबा आहे. 1 रुपया म्हणजे एक मत आहे. 1 रुपयाचा मी आदर करतो. गरिबांचा 1 रुपया नरेंद्र मोदींना उत्तर आहे की ईडी लावायची, पोलीस मागे लावायचे, कारखानदारांना धमकी द्यायची. जर तुम्ही आम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले नाहीत तर तुमची मालमत्ता जप्त करू, तुम्हाला आतमध्ये टाकू. अरविंद केजरीवाल त्यांचे उदाहरण आहेत. मुख्यमंत्र्याला ते अरेस्ट करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये भारताची लोकशाही वाचवायची असेल तर 1 रुपया नागरिकांनी द्यावा. या 1 रुपयाचे 1 कोटी व्हावे ही अपेक्षा मी पत्रकार बांधवांकडून करतो. आणि लोकांचा जाहीररित्याने आलेला पैसा ही खरी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकवर्गणीला महत्व आहे. मला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांनी लोकवर्गणी काढली होती. आपण पत्रकार बांधव रस्त्यावरचं जीवन जगतो, म्हणजे कष्ट करून जगतो. आपल्याला सुद्धा लोकांच्या पाठिंब्याने हे सगळं चालतं. आणि म्हणून हा जो विषय आहे, हा विषय आजच्या लोकशाहीसाठी माझी उमेदवारी महाराष्ट्रात गरिबांचा नेता म्हणून गरिबांची उमेदवारी आहे. आणि माननीय काशीरामजींनी जो आदर्श दिलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने मी माझ्या आंदोलनाची सुरुवात केली. आजही कुळ कायद्याची अंमलबजावणी तिथे होत नाही. गुरुचरण जागेमध्ये आमच्या मागासवर्गीयांची घरं होती, ती तोडण्याचं काम होतंय. त्या गुरुचरण जागा पंतप्रधान आवास योजनेला संपादित केल्या गेल्या भाजप सरकारच्या काळात आणि तिथे खाजगी बिल्डरनी घरं बांधली. या घरांना EWS योजना लावली. EWS म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासाठी घरं, ज्यांचे ऑलरेडी वाडे आहेत, मोठमोठे महाल आहेत, त्यांना EWS ची गरज काय. ही EWS योजना OBC, SC, ST आणि पत्रकार बांधव पोलिसांसाठी असावी.
कारण त्यांना आजही या देशात घरं मिळत नाहीत. मग ती योजना जर EWS योजना बदलली तर खूप चांगलं होईल. आणि म्हणून केंद्रामध्ये मी जाऊन सांगणार आहे, पंतप्रधान आवास योजनेला जमिनी मात्र मागासवर्गीयांच्या घेतल्या, गुरचरांच्या फुकटच्या, बिल्डरांनी ती घरं बांधली आणि त्यांच्यावर प्रचंड नफा मुंबईमध्ये कमवला जातोय, पुण्यामध्ये कमवला जातोय. या योजनेची EWS योजना काढून टाकावी आणि ती मागासवर्गीयांसाठी खुली करावी, ही माझी उमेदवार म्हणून प्रमुख मागणी आहे. आणि म्हणून ONGC प्रकल्प सुद्धा समुद्रात आहे. या ONGC मध्ये समुद्रातलं तेल काढलं जातं, राष्ट्रीय संपत्ती आहे. याच्यामध्ये तिथल्या मच्छीमारांचं पुनर्वसन झालेलं नाही. आणि मच्छीमार म्हणजे कोण आहे? आदिवासी कोळी आहे. याचं ST दाखला आहे. खरं म्हणजे आमचे आदिवासी बांधव हे भारताचे मूळ सुपुत्र आहेत. जसे डोंगर कोळी आहेत तसे आहेत. त्यांचे ST दाखले नाकारून या जमिनी आणि समुद्र ताब्यात घेण्याचं जे षडयंत्र आहे, म्हणजे मोठमोठ्या उद्योगांच्या हाताखाली हा प्रकल्प सुद्धा विकण्याच्या बेतात हे सरकार आहे. मुंबईच्या पेट्रोलियम कंपन्या विकण्याच्या बेतात हे सरकार आहे. हे थांबवण्यासाठी मी लोकसभेत जाणं गरजेचं आहे. काहीही करून जर आम्ही मच्छीमारांचा नेता म्हणून लोकसभेत गेलो नाही तर संपूर्ण मुंबई शिवसेनेने जशी विकली, शिवसेनेने कोळीवाडी तोडले, काँग्रेसने तोडले, याच पद्धतीनं भाजप सरकार लोढा बिल्डरला घेऊन ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा हा आमचा लुटमार करत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या जमिनी लोढा बिल्डरच्या नेतृत्वाखाली तिथले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत. आणि हे आमच्यावर, ओबीसींवर, SC STवर हा अत्याचार आहे. आणि म्हणून OBC आरक्षण असेल किंवा OBCंची घरं जमिनी असतील यासाठी लढणारा मी उमेदवार आहे. याच्यामध्ये मी जो मांडलेला प्रश्न आहे माझ्या जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुंबईच्या घरांना, मुंबईच्या मंत्रालयापासून कुलाबा कोळीवाडा फक्त 1 किलोमीटर आहे, पण तिथल्या घरांना प्रॉपर्टी कार्ड, जमीन मालकी अजून भेटली नाही. त्यामुळे तिथला घर मालक मोटरसायकलला कर्ज घेऊ शकत नाही. ही स्थिती आहे मुंबईची, ही स्थिती आहे नवी मुंबईची, ही आहे पनवेलची, ही उरणची आहे. प्रत्येक गावाला गावठाण विस्तार झाला पाहिजे, त्याला प्रॉपर्टी कार्ड भेटलं पाहिजे. हा विषय मी महाराष्ट्रात मांडला. मागच्या विधानसभेत याच्यावर चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा यांनी हा विषय घेतला. आमदार नसताना, खासदार नसताना हा विषय मी मांडला आणि मुंबईतल्या 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालं. हा विषय इकडे सुद्धा गावठाण आहेत, त्यांचा सुद्धा गावठाण विस्तार झालेला नसेल, त्या गावठाणाला लागू होतो. आमच्या देशामध्ये शहरांचं नियोजन होतं पण गावांचं नियोजन होत नाही. गावाला एकही आर्किटेक्ट मुलगा नाही नियोजनाला. जर आर्किटेक्ट झालेली मुलं जर गावाच्या नियोजनाला दिली तर ते गावांचं उत्तम नियोजन करू शकतात. आपल्याला माहित आहे हडप्पा आणि मोहनजोदडो 4-5 हजार वर्षांपूर्वीची शहरं होती. त्यांनी जमिनीखालची गटारं काढली होती, पण आज आमच्या देशात ओपन गटार आहेत. मग आम्ही शाळेमध्ये मोहनजोदडो, हडप्पा हे कशाला शिकवतो? आम्ही यासाठी शिकवतो की भारत हा नागरिक क्षेत्रात जगाच्या पुढे होता. मग आमच्या खासदारांना, आमच्या आमदारांना एखाद्या गावाचं नियोजन करता येते का? मी दोन्ही उमेदवारांना विचारेन, श्रीरंग बारणेंना विचारेन आणि वाघेरेंना विचारेन. तुम्ही ज्या गावात राहताय त्या गावाचा गावठाण विस्तार ग्रामपंचायत अधिनियम 1967 नुसार तुम्ही केलाय का? तुम्ही ज्या घरात राहता त्या घराला प्रॉपर्टी कार्ड आहे का? हे प्रश्न या लोकांना विचारा. या नेत्यांचा आणि लोकांचा काही संबंध राहिलेला नाही. मजा करण्यासाठी, ऐश करण्यासाठी पेशवाईमध्ये जे लोक तयार झाले त्याच पद्धतीचं नेतृत्व या देशामध्ये खासदार आणि आमदार यांच्या वतीने मिळतंय आणि हा नागरिकांवरचा खरा म्हणजे अन्याय आहे. आणि म्हणून ठाणे, रायगड या पद्धतीनेच या मावळला सुद्धा गावांचं नियोजन व्हावं अशी माझी विनंती या निवडणुकीमध्ये मी करतोय. मी पुन्हा एकदा सांगतोय की मुंबईतल्या उद्धवजींच्या शिवसेनेने तिथल्या भूमिपुत्रांना फसवलेलं आहे आणि ही फसवणूक मावळमध्ये सुद्धा होते. श्रीरंग बारणे पूर्वीचे शिवसैनिकच आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते आज वेगळ्या गटातून लढतायत. ह्या दोन्ही शिवसेना आहेत. दोघांनी जर आमची फसवणूक केलेली आहे तर मला एक आमचा BSPचा उमेदवार म्हणून आपण चांगल्या मताने निवडून देणं हा राष्ट्रीय पर्याय देशासमोर आहे. आणि म्हणून राज ठाकरेंनी टीका केली उद्धवजींवर. काय टीका केली की शिवसेनेने मुंबईच्या जमिनींची दलाली केली. अहो, मुंबईचे नाही मावळचे पण दलाली केली आहे. मला सांगून द्यावं की गरिबांना किती घरं दिलेली आहेत बारणे साहेबांनी. मागासवर्गीयांच्या झोपडपट्ट्यांना SRA का लावता? ते स्वयं विकास करू शकता. आमच्याकडे गुंठ्याला 5 कोटी भाव आहे. मला वाटतं इकडे सुद्धा जमिनीला भाव आहे. जर त्यांचं प्रॉपर्टी कार्ड झालं तर तो SC माणूस त्याच्यावर कर्ज काढून स्वतःचा बंगला बांधू शकतो. एवढी अक्कल मुलांना पण आले. मग तुम्ही SRA बिल्डरच्या हातात का देता? शासनाच्या दम नसेल तर त्यांनी SRA करू नये. त्यांनी स्वयं विकासाचा पर्याय लोकांना द्यावा. मुंबईत आम्ही तो पर्याय निवडला आहे. आणि म्हणून मला विनंती आहे की राज ठाकरे जेव्हा उद्धवजींवर टीका करतात तेव्हा ते सत्य सांगतात. राज ठाकरेंनी या अगोदर मोदींवर पण टीका केलेली आहे. ही सगळी मिलीजुली सगळ्या चोरांचा कारभार आहे. मागासवर्गीय, भूमिहीन, अल्पसंख्याक या लोकांचं तिथे नाव नाही. आणि म्हणून बहन मायावती यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर मागासवर्गीय स्त्री पंतप्रधान व्हावी
कारण स्त्रियांना अधिकार नाकारण्याचं काम या देशात झाले। या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शूद्रांच्या शोषणाचा मुद्दा मांडला आणि ते शोषण देशामध्ये आहे म्हणून आमच्यासारख्या गरीब उमेदवारांना निवडणुका लढणं अवघड झालंय। तुमच्यासारखे पत्रकार माझ्याकडे नसतील तर माझी बातमी सुद्धा येणार नाही अशी स्थिती आज आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की स्त्री शूद्रांच्या शोषणाचा मुद्दा लोकसभेत मांडावा लागेल। आज आरक्षणाची व्याख्या बदललेली आहे। EWS आरक्षण म्हणजे काय? आर्थिकदृष्ट्या गरिबांसाठी आरक्षण आणलं, त्यांची मागणी नव्हती, परंतु या देशातला उच्चवर्णीय कधीही गरीब नव्हता आणि तो गरीब दाखवला जातो। EWS आरक्षण दिले जाते। त्याचबरोबर भटके विमुक्त आदिवासी यांची जी अवस्था आहे ती फार भयानक आहे आणि त्यांचं आरक्षण, त्यांचे शिक्षणाचे फायदे, त्यांच्या आरोग्याचे फायदे त्यांच्याकडे पोहोचलेले नसताना विचित्र प्रकारची स्थिती भारताच्या संसदेमध्ये आहे। तुम्हाला माहिती आहे की हे जे नोटबंदी आहे त्याच्यामध्ये चर्चा होत नाही। एखाद्या खासदारांनी चर्चा करण्याचे प्रयत्न केला त्याला संसदेबाहेर घालवलं जातं आणि आज देश हुकुमशाहीच्या स्थितीमध्ये आलेला आहे। आणि हुकुमशाही थांबवायची असेल तर केवळ भाजपला हरवून काँग्रेसला निवडून आणा हा उपाय नाही, तर मागासवर्गीयांचा माणूस जो कोणी खासदार कोपऱ्यातला असेल त्याला प्रसिद्धी पत्रकार बांधवांनी दिली पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे। मी तुमचा जास्त वेळ घेतला पण मी माफी मागतो, कारण देशाचा हा विचार आपल्यासमोर आला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद। महापुरुषांना वंदन करू आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार माझ्यासहित आमचे पुणे जिल्ह्याचे प्रभारी अशोकजी गायकवाड आणि या मावळ लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार राजारामजी पाटील, प्रकाशजी गायकवाड, अनिलजी त्रिपाठी आणि सागरजी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वांना प्रथम नमस्कार, जय भीम। आज या मावळ लोकसभा मतदारसंघात माझं पहिलं म्हणणं असेल, हा दुरंगी लढत नसून हा तिरंगी लढत आहे। बसपाचे राजाराम पाटील गेम चेंजर असेल। मला या ठिकाणी बहुजन समाज पार्टी या पार्टीची स्थापना पुण्यामध्ये 14 एप्रिल 1984ला झालं आणि हा पार्टी बाबासाहेबांच्या विचारावर, महापुरुषांच्या विचारावर काम करणारा पक्ष। आपल्याला सांगतो, हा पक्ष 1984ला मान्यवर कांशीराम साहेब आणि बहीण कुमारी मायावतीजी या विचाराने स्थापन केलं की या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांचं राज यावं म्हणून या देशाला महापुरुषांच्या विचाराने संविधान दिलं। परंतु काँग्रेस असेल, भाजप असेल यांनी संविधानाचा पूर्ण पायमल्ली केलं हे आपल्याला माहिती आहे आणि आज आपण पाहत आहोत। म्हणून या देशामध्ये कुणी संविधानाचं रक्षण करू शकत असेल ते एकमेव जर कोण नेते असेल ते बहीण कुमारी मायावतीजी आहे आणि तेच या संविधानाचे रक्षण करू शकतात। आपण देशातला शिक्षण व्यवस्था बघा, शिक्षण व्यवस्था या दोन्ही सरकार, काँग्रेस म्हणजे सापनाथ आणि भाजप म्हणजे नागनाथ, या लोकांनी या देशातला शिक्षण पण संपवण्याचं काम केलं। आज आपण पाहत आहे, सरकारी शाळा असेल, महानगरपालिकेची शाळा असतील, हा बंद करण्याचं नियोजन आणि खूप काही शाळा बंद केलेल्या आहेत। कारण अनेक त्यांनी अटी-तटी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ज्याच्यामध्ये शाळा चालू शकत नाही आणि हा शाळा बंद केलं। परंतु मी सांगतो, बहीण कुमारी मायावतीजींना या मावळकरांनी मतदान दिलं आणि या देशामध्ये बहीण कुमारी मायावतीजी पंतप्रधान झाले तर तुम्हाला सांगतो की KG to PG हा शिक्षण मोफत बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिलं जाईल। आणि आपण पाहत आहे आरक्षणचं काय देशामध्ये चाललेलं आहे। आज
SC ST OBC यांचंच आरक्षण संपवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला पेटून दिलेल्या आरक्षणासाठी तर मी म्हणेल मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, परंतु ज्यांना आरक्षण दिलेलं आहे ते पण साबित ठेवणं गरजेचं आहे. आज आपण पाहत आहे आरक्षण हा कुठंच आपल्याला शैक्षणिक क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, नोकऱ्या असतील, आज पाहिलं हा दोन्ही सरकारने या देशामधले सर्व मोठमोठ्या कंपन्या देखील आणि मोठमोठे आपले इन्स्टिट्यूट देखील या लोकांनी संपवण्याचं काम केलं, त्याला प्रायव्हेटायझेशन केलं. रेल्वे सारखे असेल, BPCL सारखे असेल, HPCL सारखे असेल, सर्व आज एअरपोर्ट सारखं त्या लोकांनी प्रायव्हेटायझेशन केलं. प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर SC ST OBC मायनॉरिटी असेल यांना नोकऱ्या ॲटोमॅटिकली संपवण्याचा आणि यांना संपवण्याचं काम केलं. जर मी म्हणेल जर बसपाची सरकार आली तर पुन्हा बाबासाहेबांचा जे संविधान आहे त्या संविधानातले प्रत्येक अधिकार या प्रत्येक भारतीयाला देण्याचं काम बहीण कुमारी मायावतीजी करतील. आपण बघा आरक्षणामध्ये आमचा नारा होता, जिसकी जितना संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आज हा वाक्य मान्यवर कांशीराम साहेबाचा होता, परंतु आज भाजप आणि काँग्रेसचे राहुल गांधी देखील हा आमचा वाक्य कॉपी करण्याचं काम केलेलं आहे. त्याबरोबरीने सांगतो या देशामधला आरोग्याचा प्रश्न आपण पाहिलं. करोना काळामध्ये काय झालं, माणसाला या ठिकाणी ऑक्सिजन सारखा सामान्य ऑक्सिजन नाही मिळाला, रेमडेसिविर सारखा औषध नाही मिळाला, हॉस्पिटल्स या ठिकाणी भरती करण्यासारखं नव्हतं. आणि ज्या वॅक्सिन आज यांनी प्रत्येकाला घेण्यासारखं बंधनकारक केलं, या वॅक्सिनमुळं हजारो लोकांचे या ठिकाणी जीव चाललेले. 20 ते 20 वर्षाच्या मुलांचे हार्ट अटॅक येण्याचा प्रकार चालू आहे. आरोग्याचा पूर्ण या देशामधला ढाचाच ढासळलेला आहे. म्हणून हा देखील उभारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आज देशामध्ये आपण पाहता 50% पेक्षा मुलं बेरोजगार आहेत, त्यांना नोकरी नाही. कारण की या देशामध्ये ज्या लीडरशिप करण्यासाठी जे खासदार निवडून जातात हे मंडळी त्याच्यावर काम करत नाही, ते फक्त त्यांच्या घरं भरण्यासाठी काम करतात. म्हणून आपण जर बसपाला जर याच्यामध्ये आणलं तर आपल्याला माहिती आहे बहीण कुमारी मायावतीजी उत्तर प्रदेशचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्या ठिकाणी काय परिस्थिती बदलले आपल्याला माहिती आहे. त्यांच्यानंतर आज काय परिस्थिती आहे, आज शेतकऱ्यांचा देखील ज्यांच्या शेती आहेत त्यांना आत्महत्या करावं लागतो. कारण की प्रॉपर शेतकऱ्यांसाठी नियोजन नाही, शेतकऱ्यांसाठी भाव नाही. उलट उत्तर प्रदेशामध्ये बहीण कुमारी मायावतीजीने ज्यांना शेती नाही शेती देऊन शेती करण्यासाठी भाग पाडले होते. न्याय देण्याचं काम करेल आणि महत्वाचा पाण्याच्या प्रश्नासाठी आणि नोटबंदी सारखं आणि ईडी सारखं हे जे आज चाललेलं आहे हे सर्ववर आळा घालण्यासाठी कोण जर करणार असेल तर बहीण कुमारी मायावती आणि बहुजन समाज पार्टी करू शकतो. म्हणून आज या ठिकाणच्या मावळच्या लोकांना मला आवाहन करायचं आहे, जर आपण या इलेक्शनमध्ये या निवडणुकामध्ये आमचे उमेदवार जे कोळी आणि आगरी समाजाचे नेते यांना निवडून दिलं तर येणारा बहुजन समाज पार्टी हे सर्व विषयावर या अंमल करेल आणि एक चांगलं सरकार देईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जी सर, रस्त्यावर उतरून भाजप काळामध्ये कोणाचंच काम झालेलं नाहीये. जर बहुजन समाज पार्टीचा सरकार येईल आम्ही KG to PG शिक्षण मोफत देऊ. आमच्या मावळच्या उमेदवाराचं विजन असं आहे की प्रथम जे या ठिकाणी घराणाशाही निर्माण झालेला आहे राजकारणातला, हा घराणाशाही थांबवणं, आणि दुसरा की या ठिकाणी की खालचा जे उमेदवार आहेत म्हणजे पनवेल, कर्जत, उरण या ठिकाणी आजपर्यंत न्याय मिळाला नाही, तर
त्या ठिकाणचे उमेदवार होऊन ते न्याय देण्याचं काम करतील. आणि विशेष म्हणजे मच्छीमारांचा प्रश्न असेल, समुद्रातल्या लोकांचे प्रश्न, भूमीवाल्यांचा प्रश्न असेल, आज या ठिकाणचा पिंपरी चिंचवडचा उमेदवारांनी त्या ठिकाणी लक्ष नाही दिलं. त्यांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे. आणि त्याबरोबरीने जे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, जे लोकांचे शाळेचा प्रश्न असतील, या ठिकाणच्या SRAचे प्रश्न असेल, आणि संविधानातल्या सर्व गोष्टी अंमल करणं हा त्यांचा भूमिका असणार. नाही, मायावतीजींचा सभा या ठिकाणी होणार नाही, कारण की आमचे उमेदवार इतके सक्षम आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये पण या ठिकाणून लढलेले आहेत. आणि आमचे कार्यकर्ते जिल्हा कमिटी, विधानसभा कमिटी, सेक्टर कमिटी गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करत आहोत. आम्ही सक्षम आहोत या ठिकाणी काम करण्यास. हां, 76 वंचितनी तिकीट दिलं नाही, मागितलं होतं. मी त्यांच्या घरी जाऊन भेटलो होतो बाळासाहेबांना आणि सांगितलं खाली दिबा पाटील साहेबांचं आंदोलन पेटलेलं आहे, दिबा पाटलांचे तुम्ही मित्र आहात आणि म्हणून ते आंदोलन मी सुरू केलं आहे, म्हणून मला तिकीट मिळालं पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्ही मागच्या लोकांना देत नाही, नवीन लोकांना देतो. ठीक आहे. आणि मग मी BSPने विनंती केल्यानंतर त्यांनी मला संधी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये माझे सगळे सहकारी जोरात प्रचार करतात. त्यांना उलट खालच्यापेक्षा वर जास्त चांगला प्रचार आहे. दिसत नाही यासाठीच प्रेस घेतलेली आहे. सर, बहुजन समाज पार्टी हा केडर बेस कार्यकर्त्यांची पार्टी. त्यांचं काम 5 वर्षात प्रत्येक दिवशी काम चाललेलं आहे. हां, मी तर ते पाहिलं नाही, पण ते चुकून झालं असेल. कारण की आमचे कार्यकर्त्यांकडून चुकून झालं असेल. नाहीतर आमच्या याच्यामध्ये आमचं पॅम्पलेट जरी तुम्ही पाहिलं, पॅम्पलेटवर असेल किंवा प्रत्येक पोस्टमध्ये महापुरुष आणि बहिणजी मान्यवर कांशीराम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 100% असतात. मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार लढला होता. आता सुद्धा विरोधकांकडून प्रचार होतोय की राजाराम पाटील हे फक्त मागासवर्गीयांचा पक्ष निवडणुकीपुरताच पकडतात. मग आता यावेळेस ते BSP मध्ये ज्यावेळेस त्यांना तुम्ही तिकीट दिलं तर काय तुम्ही त्यांना साहेब, तुम्हाला सांगतो, मुळात राजाराम पाटील हे स्वतः ST समाजाचे आहेत. ते स्वतः मागासवर्गीय आहेत आणि ते मागासवर्गीयांचे असल्याने मागासवर्गीयाच्या पार्टीतूनच लढणार. फक्त त्यांचं नाव पाटील आहे, पण ते मुळात आदिवासी आहेत, ST आहेत, कोळी आहेत.